नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर शहरात कटाईखान्याला मान्यता द्यावी अशी मागणी कुरेशी समाजाच्या वतीने रेणापूर नगरपंचायतीकडे करण्यात आली। त्यासोबतच कुरेशी समाजाला आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे अशी मागणी रेणापूर तहसीलदार यांना करण्यात आली। कथित गावगुंडांकडून गोरक्षकांच्या नावाखाली जो अन्याय कुरेशी समाजावर होत आहे त्यावर प्रशासनाने तात्काळ आळा घालावा आणि अशा बोगस गोरक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी कुरेशी समाजाच्या वतीने करण्यात आली। कुरेशी समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालय, नगरपंचायत आणि पोलीस स्टेशनला आपण निवेदन दिलेलं आहे। काय मागणी आहे आपली सांगा? आपण पाहत आहोत की 22 जुलैपासून आमचा सर्व व्यवहार खरेदी विक्री मांस विक्री हा बंद झालेला आहे। आज एक महिना ह्या सगळ्या खरेदी विक्रीला बेमुदतला बंद केलेला आहे। बेमुदतला आज आमचा 1 महिना झालेला आहे। आम्ही शासनाकडून वरिष्ठाकडून आमच्या सगळ्या मागण्या शासनासमोर मांडलेल्या गेल्या आहे। तर रेणापूर तालुक्याच्या वतीने आज आम्ही तहसील कार्यालय व नगरपंचायत येथे आणि पोलीस स्टेशन ह्यामध्ये निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्या महाराष्ट्रभर ज्या तथाकथित गोरक्षकाच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना आमचा शेतकरी बांधव असो, व्यापारी असो, कुरेशी असो, वाहन चालक असो, शेतमजूर असो यांचा अडवणूक करून त्यांना मारले जातात, त्यांचे माल विस्कटले जातात, त्यांची पैशाची मागणी केली जातात। ह्या अत्याचार आणि अन्यायातून आम्ही हा बंद केलेला आहे। त्या संदर्भात आमच्या काय मागण्या बी आहेत, त्या मागण्या आम्ही शासनासमोर दरबारी ठेवलेल्या आहेत। त्याच्यापैकी एक मागणी अशी आहे की नगरपंचायतमध्ये आम्ही नगरपालिकाकडून नाहरकत स्लॉटिंगसाठी नाहरकत परवाना देण्यात यावा या संदर्भात आम्ही निवेदन आज नगरपंचायत रेणापूर तालुक्यामध्ये दिलेलं आहे। आणि त्यांना अशी मागणी केलेला आहे की जिथे 6 ते 7 जिथे जनावरे कापले जातात तिथं स्लॉटरिंगची गरज नसते, त्यामुळं फक्त नगरपंचायतीकडून नाहरकत दिले जावा। ज्या का आमच्या कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी आम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार नाही, यासाठी आमची मागणी आहे नगरपंचायतने की आमच्या या मागणी आपण पूर्ण करावा। आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमचं मागणी आर्थिक हाटिक महामंडळाची मागणी आहे। वाहन ॲक्टमध्ये बदल असावा अशी एक मागणी आहे। आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या तथाकथित गोरक्षकाच्या माध्यमातून जो आम्हाला त्रास होत आहे ते कायदेशीर त्यांना प्रतिबंधित करावं ही एक आमची मागणी आहे। आणि ज्या काय आम्ही मागण्या शासना दरबार ठेवलेलो आहोत, शासना दरबारीने आमच्या या मागण्या आता पूर्ण करावं अशी आम्ही ह्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये तर्फे एक मोर्चा फार मोठा लातूरमध्ये आयोजित केला होता। आणि ज्या का मागण्या आहेत आमच्या पूर्ण करावी नाही। मागण्या जर पूर्ण झाल्या तर आंदोलन कशी दिसेल? आता आपण बघितलो की काल आम्ही लोकांना लातूर जिल्ह्यात लोकांना मूक मोर्चेसाठी आवाहन केलं होतं, पण त्या लोकांमध्ये फार राग आला युवकामध्ये आणि त्यानं लोक मूक मोर्चा न तर आक्रोश मोर्चासारखं ते लातूरमध्ये बहुसंख्य सर्व समाज घटकाचे लोक, शेतकरी बांधव असो, बहुजन असो, मुस्लिम असो, दलित असो त्या मोर्चामध्ये सामील झाले। आणि भरपूर असा लोकांमध्ये एक रागसारखं युवकामध्ये राग होता। आणि हा पुढं भविष्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही तीव्रपणे आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे। मागण्या आहेत साहेब, शेतकरी आणि शेतमजूर आणि कुरेशी समाज ह्या कुरेशी समाजावर जो अन्याय होऊ लागला महाराष्ट्र शासनातर्फे आमचे जे बजरंग दल आहेत, आमचे कुरेशी समाज नेकनूर किंवा साळेगाव ह्या बाजारावरून बैल किंवा म्हैस घेऊन येताना कायद्याच्या इतिरित रेणापूर फाटा किंवा अष्टामोड, चाकूर, नळेगाव ह्या पट्ट्यामध्ये आमच्या लोकांची महाराष्ट्रामध्ये चौकून लुटमार होत आहे। आणि शासनात ह्याच्यावर कुणाही गोष्टीचं दखल नाही। आणि गोरगरिबावर मुस्लिम दिसला की 50,000 द्या, 25,000 द्या, त्याला मारहाण, त्याचं माल घेणं, जप्त करणं। आणि त्याच्यावर आम्ही जर पोलीस स्टेशनला फोन केला तर आमच्या फोनाचा कोणी दखल घेत नाही। घेतल्यावर आम्ही काय करावं साहेब, बजरंग दलचे लोक लय आहेत। ह्या निर्णयावर शासनानं आमच्याकडे थोडी तरी दयामाया करावी ह्या कुरेशी समाजावर, शेतकऱ्यावर। आज शेतकऱ्याची बैलजोडी 3 ते 2.5 लाखापर्यंत निघते आणि जर ही कायदा पास झाला ती 5 रुपयाला देखील विकणार नाही। ह्या मुद्द्याकरता शासनानं गंभीरपणे आमच्यावर दयामाया करून आमच्या कुरेशी समाजाला व्यापारासाठी तात्काळ निर्णय घेऊन व्यापाऱ्याला रोजीरोटीवर बसवायचं काम ह्या महाराष्ट्र शासनानं करावं ही आमची नम्र विनंती आहे। आणि जेणेकरून आमची गाडी फाटा असू, रेणापूर असू आणि महाराष्ट्रात कुठेही असू आमच्या कुरेशी समाजावर जो अन्याय होतो आहे तात्काळ पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याची केस लावावी आणि त्यांना मोकाका लावावा ही आमची नम्र विनंती आहे। आमच्या कुरेशी समाजाला, दलित समाजाला आणि शेतकरी समाजाला व्यापार रोजीरोटीवर तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी
सुख समाधानाचं वातावरण आपल्या ह्या महाराष्ट्रात ठेवावं, राजकारण कोण्याही पद्धतीचं न करावं. आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही महाराष्ट्रामध्ये 2015ला गोवंश कायदा पास केला शासनानं, तरी आम्ही त्या कायद्याचं पालन करत असताना आमची म्हैस असू किंवा आमचं बैल असू ह्याच्यावर मुस्लिम दिसला, घ्या गोशाळात गेलं की ती महाराजांनी धंदा केलेला आहे. आज माझ्या स्वतःच्या 13 म्हशी 2024मध्ये रेणापूर पोलिसला जप्त झाल्या. ती म्हशी घाटनांदूरमध्ये गेल्या. मी कोर्टाकडून म्हशी जिंकल्या, सर्टिफिकेट घेऊन बीडमध्ये जाऊन मी डॉक्टर मॅडमला सांगून त्या बिचारीने आम्हाला बहुत समजून मदत केली. आम्ही ती सर्टिफिकेट घेऊन त्या महाराजाकडे गेलो तर महाराजानं सकाळी जो जे बसला 1 वाजता, रात्री 10:30 आला आणि मी ते आणलो. कारण की ह्याच्या बापाच्याच म्हशी होत्या. म्हशी माझ्या स्वतःच्या 13 म्हशी होत्या. तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की माझ्या म्हशी त्या गोशाळेतून चेक कराव्या आणि मला न्याय द्यावा. हे एवढं बोलून